महाराष्ट्रावर असलेली प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती आणि पूर्वेकडून येणारे वारे यामुळे कोकणामध्ये उष्ण आणि दमट वातावरण स्थिती निर्माण झाली। बुधवार गुरुवार कोकणात ही स्थिती कायम राहू शकते, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। राज्यात मंगळवारी देखील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेप्रमाणे स्थिती नागरिकांना जाणवणार आहे। विदर्भात बहुतांश केंद्रांवर मंगळवारी कमाल तापमान हे 40 अंशाच्या पुढे नोंदवलं गेलंय। गेल्या आठवड्यात प्रादेशिक हवामान विभागानं 15 एप्रिल पर्यंतच्या आसपास पुन्हा एकदा वाऱ्यांची स्थिती दिशा बदलल्यानं तसंच प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीमुळे कोकणात उष्ण आणि दमट वातावरण निर्माण होऊ शकते असा इशारा दिला होता। याचा अनुभव मुंबई, नवी मुंबई इथं आला। तर महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे गेलंय। मुंबईत सांताक्रूज आणि इथं मंगळवारी 36 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलंय। हे तापमान सरासरीपेक्षा 2.6 अंशांनी अधिक होतं। तर कुलाबा इथं 34.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आणि हे तापमान कुलाब्याच्या सरासरी तापमानापेक्षा 1.8 अंशांनी अधिक होतं। मंगळवारी किमान तापमानात दोन्ही केंद्रांवर चढे होते। सकाळच्या वेळी आर्द्रता अधिक असल्यानं अस्वस्थताही मुंबईकरांना अनुभवात आली। सांताक्रूज इथं 24.9, कुलाबा इथं 25.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलंय। मुंबईत तुरळक ठिकाणी पारा 36 अंशांच्या पुढे गेलाय। जळगाव, सांगली, सातारा आणि सोलापूर या केंद्रांवर कमाल तापमान 40 अंशांहून अधिक होतं। सोलापूर इथं 43.2 तर पुण्यात 39.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलंय। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं सरासरीहून 3 अंशांनी कमाल तापमान अधिक होतं। छत्रपती संभाजीनगर इथं 41.4 अंश सेल्सिअस तर परभणी इथं 42.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। बुधवारी आणि गुरुवारी मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात सांगली आणि सोलापूर इथं बुधवार आणि गुरुवारी उष्णतेची लाट निर्माण होऊ शकते। बुधवारी छत्रपती संभाजीनगर इथं तर जालना, परभणी आणि हिंगोली इथं बुधवार आणि गुरुवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। अकोला आणि अमरावती इथं गुरुवार ते शनिवार, बुलढाणा आणि यवतमाळ इथं शुक्रवार आणि शनिवार तर वर्धा इथं शनिवारी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे। राज्यात सर्वाधिक कमाल तापमान असलेल्या अकोला इथं 44 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय। तर अमरावतीत 43.8, बुलढाण्यात 41.6, चंद्रपूर इथं 42.2, गोंदिया इथं 41.1, नागपूर इथं 42.2, वाशिम इथं 42.4, वर्धा इथं 43.5 आणि यवतमाळ इथं 42.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली।